नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। सिडकोच्या द्रोणागिरी नोड येथील रस्ता कचऱ्यांनी भरला। सिडकोचे एमडी विजय सिंघल याकडे लक्ष देतील का? सिडकोने नव्याने विकसित केलेल्या उरण येथील द्रोणागिरी नोडमधील मुख्य रस्ता सध्या कचऱ्यांनी भरला आहे। त्यामुळे येथील रहिवाशांना नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सिडको अकार्यक्षम ठरल्याचे भयानक वास्तव्य समोर येत आहे। तरी सिडकोचे एमडी विजय सिंघल यांनी उरण पनवेल तालुक्यातील 90 गावांचा विकास साधण्या अगोदर द्रोणागिरी नोड या नव्याने विकसित झालेल्या वसाहतीमधील मुख्य रस्ता कचरामुक्त करून येथील रहिवाशांना नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रथमतः आपलं लक्ष केंद्रित करावे, असा सवाल नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व अटल सेतू हा महत्त्वाच्या प्रकल्पामुळे पनवेल व उरण तालुक्यातील गावांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। त्यामुळे सिडकोने उरण पनवेल तालुक्यातील जमिनी या नैनाच्या माध्यमातून संपादित करण्यासाठी पुढाकार घेतला आहे। तसेच या दोन तालुक्यातील 90 गावांचा विकास सिडको नैनाच्या माध्यमातून करू पाहत आहे। परंतु सिडकोने नव्याने विकसित केलेल्या द्रोणागिरी नोड येथील मुख्य रस्ता हा सध्या कचऱ्यांनी भरला आहे। त्यामुळे येथील रहिवाशांना नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सिडको पूर्णतः अकार्यक्षम ठरल्याचे भयानक वास्तव समोर येत आहे। तरी सिडकोचे एमडी विजय सिंघल यांनी उरण पनवेल तालुक्यातील 90 गावांचा विकास साधण्या अगोदर उरण तालुक्यातील द्रोणागिरी नोड या नव्याने विकसित झालेल्या वसाहतीच्या रहिवाशांना नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रथमतः लक्ष केंद्रित करावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। मागील काही महिन्यांपासून द्रोणागिरी नोड येथील मुख्य रस्ता हा डम्पिंग ग्राउंड बनला असून सदर रस्ता हा कचऱ्याने ओसंडून वाहत असल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे। त्यामुळे येथे माशा, डास तसेच भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली असून परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। विशेषतः रहदारी करणाऱ्या लहान मुले आणि वृद्धांना श्वसनाचे त्रास होण्याची भीती बळावली आहे। तरी सिडकोचे एमडी विजय सिंघल यांनी पनवेल व उरण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक करून 90 गावांच्या जमिनी या अत्याधुनिक शहर विकसित करण्याच्या बहाण्याने संपादित करण्याचा जो घाट घातला आहे ते दूर सांडून प्रथमतः द्रोणागिरी नोड येथील रहदारीचे रस्ते कचरामुक्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा। शिवाजी ठाकूर, उपाध्यक्ष RPI गट, उरण। आवाज महामुंबईच्या चॅनलसाठी अनंत नारंगीकर, उरण।